आदिवासी बांधवांच्या मोर्चामध्ये पोलिसांच्या माणुसकीचं दर्शन घडलंय। ज्यावेळी एक मोर्चेकरी महिलेला अस्वस्थ वाटू लागलं आणि ती खाली पडणार अशी परिस्थिती होती, त्यावेळी महिला पोलीस धावून आली आहे आणि तिनं थेट आपल्या खांद्यावर उचलून या महिलेला रुग्णालयामध्ये दाखल केलंय। या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं आता सर्वत्र कौतुक केलं जात आहे। नाशिकमध्ये माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून पंचवटीतील तपोवनापासून गडकरी चौकातील आदिवासी आयुक्तालयापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये ही महिला देखील सहभागी झाली होती। आदिवासी विकास आयुक्तालयाच्या कार्यालयाजवळ हा मोर्चा पोहोचला त्यावेळी अचानक एक महिलेची तब्येत बिघडली आणि ती महिला या ठिकाणी चक्कर येऊन पडणार। त्यावेळेस पोलीस महिला कर्मचाऱ्यांमधील माणुसकी पाहायला मिळाली आणि तातडीने या महिलेच्या मदतीसाठी बंदोबस्ताला असलेल्या मुंबई नाका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी मनीषा सोनवणे, भद्रकाली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार योगिता फसाळे, महिला होमगार्ड पगारे यांनी तातडीने धावून गेल्या। यातील महिला पोलीस अधिकारी मनीषा सोनवणे यांनी तातडीने या अस्वस्थ वाटणाऱ्या महिलेला थेट आपल्या खांद्यावर उचलून घेत थेट पोलीस व्हॅनमध्ये टाकले आणि जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं। या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कृतीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 1 चे उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्यावर कौतुकाची थाप दिली आहे।